म्हणजे लोक कदरत असतील तर त्यांना आस लागली आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3च काम होते, ड्युटी आणि घर. झोपलाच लगे, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे आता, असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशा काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोजिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला, म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला. नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले करू. प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कसं काय झाले? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत नाही तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूने उन्हात तळत आहेत पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण झिजू तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे.